आणि बोलतायत आणि तातडीने पर्यायी व्यवस्था काय करता येईल या अनुषंगाने सहपालकमंत्री माननीय जयस्वाल साहेब त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत। चला आता 293 प्रस्ताव 93 प्रस्ताव तत्पूर्वी एक मिनिट लोणीकर साहेबांना काय बोलायचं थोडक्यात। नाही अध्यक्ष महोदय काल अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की काल आणि आज 2 दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे जे मी आयुष्यात कधी बोललो नाही। 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे। अध्यक्ष महोदय हे बघा सभागृहाला माहिती द्यायची आहे। अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती द्यायची आहे। 13 कोटी जनतेचं हे सभागृह आहे। बोला या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये राजकारण आहे। अध्यक्ष महोदय मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलन केली। 100 वर्ष पुढची 100 वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत। अध्यक्ष महोदय मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल। 1000 वेळा मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये, पण यांची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। पिंपळाचं पान पडलं हे लोक म्हणतात पिंपळावर जळालं, ह्याला राजकारण करायचं। अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यासाठी 40 वर्ष लढलो, 25 वर्ष शेतकऱ्याने मला निवडून दिलेला आहे। 293 वरती चर्चा सुरू करूया। आपलं म्हणणं सांगितलं लोणीकर साहेब, आपण आपलं म्हणणं मांडलं। या ठिकाणी आता मंत्री महोदय एक मिनिट मंत्री महोदय अध्यक्ष महोदय बोला। सन्माननीय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय